या पृथ्वी तलावर अनेक देवदेवतांनी वास्तव्य केलेलं आहे. या जागेवर सुद्धा कुठल्या तरी देवतांनी वास्तव्य केलं असेल म्हणून ह्या पारंगणामध्ये इतकी या जागेला महत्त्व आलं. या ठिकाणी भगवान शिवाचं शिवालय निर्माण झालं. अशा प्रकारच्या पृथ्वीवर अनेक प्रकारच्या देवतांनी वास्तव्य केल्यामुळं आणि ऋषी मुनींना तपश्चर्या केल्यामुळं एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो त्या त्या ठिकाणांना तीर्थक्षेत्राची दर्जा मिळालेली आहे. आणि प्रतिज्ञा त्यांची पूर्ण झालेली आहे. तुमच्या मनामध्ये मी काल परवा सांगितलं तुम्हाला की इथं या एक बेलाचं पान घेऊन या ग्रंथावर समर्पित करा आणि तुमच्या मनातलं साकडं त्या भोलेनाथाला सांगा. या ऋषी लोकांनी सांगितलं, ऋषी मुनी योगी साधन सिद्ध्यर्थ गाती विश्वनाथ सर्व काळ. ऋषी मुनी योगी साधन सिद्ध्यर्थ सगळ्यांनी शिवाची साधना केलेली आहे. शिवपाठामध्ये सांगितलेलं आहे. अनेक लोकांच्या कल्याणासाठी शिवप्रभूचं स्तव आपुले कल्याण व्हावे ज्याचे चेते त्यांनी शिवाप्रती शरण जावे. कल्याण स्वरूपी कल्याणी रमण नामही कल्याण प्रद ज्याचे. त्या भगवान शिवाचं स्वरूप कल्याणकारक आहे. त्याच्या भजनामध्ये आपण रममाण झालो तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं. कल्याण स्वरूपी कल्याणी रमण नामही कल्याण प्रद ज्याचे. शिवाचे ते नाम करिता श्रवण शीघ्रची कल्याण होय त्याचे. शिवदास मने कल्याणदायक असे माझा एक शिवची तो. आपल्या जीवाचं ज्याला कल्याण करून घ्यायचं त्यानं शिवाला शरण जावं. कल्याणासाठी काही स्वयंभू तीर्थक्षेत्र देखील निर्माण झाली आहे. स्वयंभू कशाला म्हणतात? पंढरपूरचा पांडुरंग स्वयंभू आहे. अशा प्रकारचे स्वयंभू ठिकाण आहे. राजूर श्री क्षेत्र राजूर गणपती जालना जिल्हा राजूरचा गणपती स्वयंभू आहे. मानवानं अशा पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं पाहिजे. अशा पवित्र तीर्थ ठिकाणी जावं माणसानं आणि एवढ्यामध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करून एवढ्यामध्ये देवताचं दर्शन घ्यावं. शिवदास म्हणे तयाचे दर्शन घेता जीव जान उद्धरती. शिवदास महाराज सांगतात, शिवलीला अमृतामध्ये एक कथा आहे, तुम्हाला आठवती का नाही बघा. विम्रशन नावाचा राजा होता आणि राजा आणि राणी बसले. दोघं पती पत्नी बसल्याच्या नंतर पतीनं सांगितलं, मी तुला 5-6 जन्मापासून तुझ्या बरोबर लग्न करून मी शिवभक्ती करत आलो. कोणता मी राजा झालो हे सगळं सांगितलं. मग हे पुण्य का झालं आपल्याकडून? राणीनं विचारलं. राजानं सांगितलं, पूर्वीच्या जन्मात तू घार होती. तुझ्या पाठीमागं बैर शिकरा नावाचा पक्षी लागला. तुझ्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा होता आणि तू त्या महादेवाच्या कळसावर बसली आणि तो पक्षी आला आणि त्यानं तुला झडप मारली.